नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण झटपट होणारे आणि खायलासुद्धा खूप छान लागणारे आळूच्या पानाचे शेंगोळे बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत आळूच्या पानाचे शेंगोळे. तर त्यासाठी इथं 10 ते 15 मी आळूचे पानं घेतलेले आहेत. मीडियम साईजचे घेतलेले आहेत. त्याला स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यानं पुसून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला ह्याला बारीक कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याचा एक रोल करायचा आहे, म्हणजे व्यवस्थित कापले जातात पानं. एकदम अशी पातळ पातळ आपल्याला आळूचे पानं कापून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचे आहेत आळूचे पानं. अशा प्रकारे मी आळूचे पानं अशी बारीक कापून घेतलेले आहेत. आता शेंगोळ्यासाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. इथं मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. थोड्याशा तिखट आहेत. मिरच्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा ओवा आणि 1 चमचा धने घेतलेले आहेत. आता आपल्याला हे थोडंसं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे, न पाणी घालताच. अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे, न पाणी घालताच. कापून घेतलेले आळूचे पानं एका बाउलमध्ये घेतलेले आहेत मी. आता यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ. आता हे आपण बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे यामध्ये. यामध्ये घालायचं आपल्याला पाव वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण धने घातलेले आहेत, त्यामुळे कोथिंबीर घालायची गरज नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता. सध्या माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, त्याच्यामुळे मी घातलेली नाही आहे कोथिंबीर. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आपल्याला, एकदम पाणी नाही घालायचं. अशा प्रकारे मी घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. आता लगेचच आपल्याला याचे शेंगोळे करायचे आहेत. इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी छोट्या चमच्यानं 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे, तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला पाव चमचा जिरे. जिरे व्यवस्थित फुललेले आहेत. आता यामध्ये घालायचं आपल्याला 2 ग्लास पाणी. दोन ग्लास पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. आता आपलं पाणी उकळते तोपर्यंत आपण शेंगोळे बनवून घेऊया. आता लगेचच आपण शेंगोळे बनवून घेऊया. अशा प्रकारे मी शेंगोळे बनवणार आहे. तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही बनवू शकता. खूप छान लागतात या आळूच्या पानाचे शेंगोळे. याचे तुम्ही धपाटेसुद्धा बनवू शकता, मस्त लागतात. अशा प्रकारे आपल्याला शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत. आपलं पाणीसुद्धा उकळलेलं आहे, तर मी इथं शेंगोळे बनवून घेतलेले आहेत थोडेसे. आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत. पूर्ण शेंगोळे आपल्याला या पाण्यात घालून घ्यायचे आहेत. बनवून घेतलेले तेवढे शेंगोळे मी कढईमध्ये पाण्यात टाकलेले आहेत, उकळत्या पाण्यात. आता बाकीचे राहिलेले सुद्धा बनवून आपल्याला अशा प्रकारेच ह्या कढईमध्ये टाकून पूर्ण शेंगोळे शिजवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सगळे शेंगोळे बनवून हे आदन आलेल्या पाण्यात घातलेले आहेत.
तुम्ही 2 प्रकारचे शेंगोळे बनवलेले आहेत, काही गोल बनवलेले आहेत, काही लंबे बनवलेले आहेत. अशा प्रकारे आता आपल्याला हे 10 ते 15 मिनिट हे शेंगोळे शिजवून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवर. इथे मी थोडंसं पीठ ठेवलेलं आहे. यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करायचं आपल्याला. अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये ओतायचं आहे, म्हणजे आपलं सूपसुद्धा थोडंसं दाटसर होतं. हे प्यायला गरम गरम सूप याचं शेंगोळ्याचं खूप छान लागतं. आता आपल्याला हे 10 ते 15 मिनिट हे शेंगोळे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. त्यावर झाकण ठेवलेलं आहे. झाकण ठेवून आपल्याला शेंगोळे शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे लवकर शिजतात. थोडंसं अशा प्रकारे आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे ओतू जाणार नाही. 10 ते 12 मिनिटं मी हे शेंगोळे शिजवून घेतलेले आहेत. मध्ये मध्ये मी 1 ते 2 वेळेस याला चेक करून घेतलं होतं, हलवून घेतलं होतं. असे मस्त झालेले आहेत आपले शेंगोळे. कलरसुद्धा असा मस्त आलेला आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागतात. याचं गरम गरम सूपसुद्धा खूप छान लागतं. संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर असं तुम्ही झटपट अशा प्रकारे शेंगोळे बनवून खाऊ शकता. खूप छान लागतात. सध्या दिवाळी चालू आहे. तेलकट आणि गोड खाऊन आपल्याला कंटाळा येतो. काहीतरी असं चटकमटक काहीतरी चटकदार खावं वाटतं. तर अशा प्रकारे नक्की तुम्हीसुद्धा शेंगोळे बनवून बघा. तर आपले शेंगोळे व्यवस्थित शिजलेले आहेत. आता खाली काढून सर्व करून घेऊया. गरमागरम शेंगोळे आपण सर्व करून घेऊया. मस्त झालेले आहेत आपले शेंगोळे. गरमागरम आपले आळूच्या पानाचे शेंगोळे तयार झालेले आहेत. हे खायला खूपच छान लागतात. संध्याकाळच्या वेळेस जर तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल, काहीतरी झटपट करायचं असेल, तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा शेंगोळे बनवून खाऊ शकता. खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.